गुड इव्हनिंग फ्रेंड्स. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षाचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर नवीन अपडेट आले आहे की जेणेकरून तुमची जॉईनिंग लवकरच होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे की डॉक्युमेंट कोणते कोणते पाहिजे, किती जागा होत्या, जाहिरात कधी आली होती, किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर सर्व डिटेल्स बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. आपण स्टार्ट करू व्हिडिओ. बघा, MPSC ग्रुप सी पदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो. क्लर्क पदासाठी एकूण जागा होत्या 7,006. तर त्यामधून 6,519 जणांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर 6,519 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. ही अंतिम निवड यादी आणि फायनल निवड यादी आहे मित्रांनो. आता तुमचं जॉईनिंग लेटर येणार आहे मित्रांनो. जे पदाचं नाव होतं क्लर्क, लिपिक टंक क्लर्क. तर बघा, तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुमचं जॉईनिंग लेटर येईल तर तुम्हाला डॉक्युमेंट रेडी ठेवावं लागणार आहे. तर तर बघूया आपण कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे आपल्याला. बघा, MPSC क्लर्क 2023 मध्ये जाहिरात आली होती 7,006 जागेसाठी. तर त्याचं आता जे जॉईनिंग लेटर येणार बघा, कागदपत्र तपासणी, जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल बघा. तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंटची आवश्यकता आहे जॉईनिंगच्या वेळेस, तर ती यादी आहे मित्रांनो. तर आपण आता बघूया की कोणते कोणते डॉक्युमेंट पाहिजे. तर 20 ते 25 दिवसाच्या आसपास तुमचं जॉईनिंग ऑर्डर येऊ शकतं. तुम्हाला तुमच्या MPSC प्रोफाईलमध्ये चेक करायचं आहे मित्रांनो, जॉईनिंग लेटर आलं की नाही. कारण की तुम्ही नेहमी अपडेट राहा, कधी पण जॉईनिंग लेटर तुमचं येऊ शकतो. हे एक अंदाज आहे मित्रांनो, 20 ते 25 दिवसात तुमचं येईल, किंवा त्याच्या अगोदर पण येऊ शकतं, नाहीतर नंतर पण येऊ शकतं, थोडंफार उशीर पण येईल. पण हे अपडेट आहे. तर लवकरात लवकर तुमची जॉईनिंग ऑर्डर येणारच आहे मित्रांनो. तर तुम्ही नेहमी अपडेट राहा MPSC प्रोफाईलवरती तुमच्या, आणि चेक करत राहा, जेणेकरून तुमचं मिस होणार नाही. जॉईनिंग कधी आहे काय नाही, तर मी तुम्हाला अपडेट देतच राहील की कधी जॉईनिंग होणार आहे काय नाही. तरी पण तुम्ही अपडेट राहा, तुमच्या प्रोफाईलवरती चेक करत राहा. तर बघा, कोणते कोणते डॉक्युमेंटची आवश्यकता आहे बघा, लिस्ट दिलेली आहे खाली. बघा, कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रे बघा. आता जे पण तुम्ही डॉक्युमेंट देणार आहे मित्रांनो, तुम्हाला 3 संच बनवायचे आहेत आणि सेल्फ अटेस्टेड पाहिजे बघा. तर 3 संच मध्ये पाहिजे, डॉक्युमेंट व्यवस्थित पाहिजे बघा, फाईल व्यवस्थित करून ठेवायची, जेणेकरून तुमचं 3 संच जो असणार आहे वेगवेगळे करून ठेवायचे, स्टॅपलर लावून ठेवायचं बघा, जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट इकडे तिकडे जाणार नाही. आणि जॉईनिंगच्या वेळेस बाय चान्स तुमचं जर डॉक्युमेंट काही राहिलं तर सांगता येत नाही की पुढचं काय डिसिजन असू शकतो. तर ते सांगू शकत नाही आपण. त्यामुळे आपण सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर पाहिजे. व्यवस्थित अगोदरच जर तुम्ही डॉक्युमेंट काढले नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या. कारण की अजून दिवस भर 20-25 दिवस आहे, किंवा त्यापेक्षा जास्त लागू शकतात, नाहीतर कमी पण लागू शकतात. तर तुम्ही अगोदरच डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुमचं जॉईनिंग लेटर कधी पण येऊ शकतं. बघा, डॉक्युमेंट कोणते पाहिजे तुम्हाला. 10वी चे जे मार्कशीट आहे आणि सर्टिफिकेट आहे बघा, हे 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट पाहिजे बघा. तर हे दोन्ही ओरिजिनल पाहिजे तुमच्याकडे बघा. आणि पदवीचं पण मार्कशीट आणि प्रमाणपत्र पाहिजे, सर्टिफिकेट डिग्रीचं. पुढे बघा, जन्मतारखेचा पुरावा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, म्हणजे तुमच्याकडे एक TC, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे TC वगैरे पाहिजे. डोमिसिल सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र, हे पण तुम्हाला आवश्यकता आहे बघा. जातीचा दाखला बघा, कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुम्हाला कास्ट अनिवार्य आहे मित्रांनो. बघा, आणि पुढं वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, मागासवर्गीयासाठी. जर तुम्ही मागासवर्गीय असल्यास तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो. नेक्स्ट बघा, उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्यामुळे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास 1/4/2021 ते 31/3/2022 या वित्तीय वर्षातील
तुमच्याकडे जर तुम्हा उत्पन्न प्रमाणपत्र पण तुम्हाला जोडायचं बघा. आणि दोन खाली बघा काय दिलेले आहे. दोन जबाबदार व्यक्तीकडून आपल्या चरित्राचे दाखले. तुम्हाला सर्टिफिकेट दाखवायचं आहे बघा मित्रांनो, दोन व्यक्तीकडून. नेक्स्ट बघा, महिला उमेदवाराच्या बाबतीत विवाहानंतर नावात बदल झाला झाला असल्यास दाखला, विवाह प्रबंधक, राजपत्रित अधिकारी यांचा दाखला किंवा राजपत्रित प्रत. जर तुमचं म्हणजे महिलांसाठी जर लग्न झालेलं असेल आणि नावात बदल झाला असेल तर तुम्हाला राजपत्रित अधिकारी दाखला पाहिजे बघा, किंवा राजपत्राची प्रत पाहिजे. तर पुढे बघा, MSCIT. जर तुम्ही MSCIT उत्तीर्ण जर असेल, तुमच्याकडे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट जर असेल तर उत्तम आहे. जर तुम्ही नसेल तरी काही हरकत नाही, तुम्हाला 2 वर्ष कालावधी दिला जातो जॉईनिंग नंतर. मग तुम्ही 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते सादर करायचं असतं बघा. जॉईनिंग नंतर 2 वर्षामध्ये तुम्ही कधी पण MPSCचं सर्टिफिकेट देऊ शकता. सध्या ते अनिवार्य नाही, 2 वर्षात तुम्ही देऊ शकता बघा. आणि मराठी टंकलेखाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र. म्हणजे तुम्हाला बघा, सर्टिफिकेट 30-40 इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्हीचं सर्टिफिकेट पाहिजे बघा. आणि तुम्ही हे सर्टिफिकेट बघा कधी रजू जर तुम्ही हे सर्टिफिकेट जे आहेत बघा, तुम्हाला अगोदरच सादर करायचं आहे. फक्त माजी सैनिक कॅटेगरीसाठी बघा, रुजू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत सादर करायचं बघा. फक्त माजी सैनिकासाठी ही सूट देण्यात आलेली आहे बघा. आणि इतर उमेदवारांना बघा, कागद डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे मित्रांनो. इथं दिलेले आहेत बघू शकता तुम्ही. फक्त हे माजी सैनिकासाठी सूट देण्यात आलेले इंग्लिश आणि मराठी टायपिंग 30-40 फक्त माजी सैनिकासाठी 2 वर्षानंतर ते देऊ शकतात जॉईनिंग नंतर. ज्यावेळेस तुमची जॉईनिंग झाली तर 2 वर्षाच्या आत पाहिजे बघा. 2 वर्षानंतर, दोन वर्षानंतर नाही, 2 वर्षाच्या आत पाहिजे तुम्हाला सादर करायचं आहे. फक्त हे माजी सैनिकासाठी बघा. पुढे बघा काय दिलेलं आहे. जर तुम्ही खेळाडू असाल किंवा स्पोर्टमॅन असाल, तुम्हाला तर तुमचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र असेल तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याबाबतचा दाखला, तुमच्याकडे जर तुम्ही अपंग असाल, हँडिकॅप असाल तर तुमच्याकडं दाखला पाहिजे किंवा काही सर्टिफिकेट पाहिजे जेणेकरून तुम्ही अपंग आहात. बघा, अनाथ असल्याबाबतचा दाखला लागू असल्यास, जर तुम्ही अनाथ असाल तर लागू तुमचा जर असेल तर तुम्हाला ते दाखला दाखवावा लागेल बघा. आणि कर सहाय्यक कर सहाय्यक परीक्षा 2021 आयोगाची शिफारस पत्र. हा काही पॉईंट याच्यात नाही मित्रांनो. हा एक वेगळा मुद्दा आहे कर सहाय्यकसाठी. तर बघा, फक्त हे वरचे तुम्हाला हे डॉक्युमेंट आहे बघा ते जोडायचे. आणि बघा पुढचं पॉईंट काय आहे, परीक्षेच्या वेळी सादर केलेले ओळखपत्र आणि त्या व्यतिरिक्त आणखी एक ओळखपत्र, आधार कार्ड, निवडणूक आयोगाची ओळखपत्र. म्हणजे तुमच्याकडे इलेक्शन कार्ड म्हणजेच मतदान कार्ड पाहिजे तुमच्याकडं. पासपोर्ट जर असेल, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स. बघा मित्रांनो, तुमच्याकडे हे आधार कार्ड, पॅन कार्ड कंपल्सरी आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही नंतर काढू शकता, पण तुमच्याकडे आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड म्हणजेच मतदान कार्ड असणे आवश्यक आहे बघा. पुढे बघा, खुल्या महिला प्रवर्गातून निवड झालेल्या महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीकरता विभागीय आयुक्त महसूल यांच्या समितीसमोर सादर करण्यासाठी तहसील कार्यालयातून साक्षांकित करून देण्यात आलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीविषयी कागदपत्रे सादर करावी बघा. विजा, भज, इमा व
विमा प्रवर्गातून निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीकरता विभागीय आयुक्त महसूल यांच्या समितीसमोर सादर करण्यासाठी तहसील कार्यालयातून स्वाक्षरित करून देण्यात आलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीविषयी कागदपत्रे सादर करावी. बघा मित्रांनो, जे मागासवर्गीय आहेत, विजा व्हिजिएंटी, अ, तर ह्या मागासवर्गासाठी उमेदवारासाठी बघा, तर नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे, तुम्हाला ते सादर करणं आवश्यक आहे बघा, ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्हाला सर्व व्यवस्थित 3 संच करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जायचं आहे मित्रांनो. तर एक पण डॉक्युमेंट मिस करू नका, डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा. जेणेकरून अगोदरच तुम्ही जॉईनिंग कधी येईल त्याची वाट न बघता तुम्ही अगोदर डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित रेडी ठेवा, बंच करून ठेवा. स- असं नको व्हायला की ऐन टाईमवर तुम्हाला डॉक्युमेंट भेटणार नाही किंवा सापडणार नाही, किंवा तुम्हाला जर काही तुमचं नॉन क्रिमिनल काढायचं असेल, मग तुम्हाला ऐन टाईमवरती भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच जर काढलं नसेल काही डॉक्युमेंट, काही पेंडिंग असेल तुमचं सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट असेल, तर ते तुम्ही आत्ता काढू शकता. कारण की 10-15 दिवसात तुमचं डॉक्युमेंट वगैरे येऊ शकतं. समजा तुम्हाला नॉन क्रिमिनल काढायचं असेल किंवा डोमेसिल काढायचं असेल, ह्या गोष्टी भेटू शकतो तुम्हाला लवकरात लवकर. तर तुम्ही अगोदरच डॉक्युमेंट रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऐन टायमावर ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमचं असं नको व्हायला की डॉक्युमेंट नाही आहे, तर तुम पुढचं डिसिजन त्यांच्या अंडर असतं बघा. जे पण डिसिजन घेतात ते त्यांच्यानुसार असतं. आपण पुढचं डिसिजन सांगू शकत नाही की काय करतील. जर तुमचा एखादा डॉक्युमेंट मिस असेल, तर ते तुम्हाला टाईम पण देत असेल जॉईनिंग नंतर तुम्ही डॉक्युमेंट सादर करण्यासाठी. पण जर व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट्स दिले तर तुम्हाला काही अडचण येणार नाही, जेणेकरून तुम्ही लवकर जॉईनिंग लवकर होईल. नाहीतर तुमचं जॉईनिंग पण ते पेंडिंगमध्ये ठेवू शकतात शक्यतो, जर डॉक्युमेंट नसेल तर. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.